बरं सोपसुपारी झाली हो तर नाही म्हटलं काय तुमचं अजाबराव नाही का आणि तुम्ही आपले देवलाल भाऊ टोयगोटे. बरं तर आता तुमचे दोन मुलं समजा आता इथं आमच्या इथं भाड्यानं राहणार आहे. हा तर आता तुमच्या इकडे जर हिशोब जर आपण काढला तर समजा आता हिशोब पाहा लागेल ते काय झालं मागं आलते ना तुम्ही. इकडे म्हणलं हा म्हणलं ते आपली डायरी आण बरं डायरी. मॅडम डायरी आण डायरी. चला आता हेच होई पाहिजे होती आपल्याला. हां बरोबर येतो आता होई. चला आता आता डायरी आणली म्हणजे कसं तुम्हाला आता प्रत्यक्ष दाखवून देते माणूस. चला आता पाहून घ्या आता कसं आहे आपण डायरीतच लिहून ठेवत असतो. 18 मेले तुम्ही आले होते इथं. हो पहा म्हणलं लिहिलेलं आहे याच्यात. 18 मेले आल्यानंतर तुम्ही खोली पाहिली सगळं पद्धतशीर झालं आपलं भावटाव झाला. खोलीचं भाडं आपल्याला 2200 रुपये पक्क केलं आपण त्यातनी लईन आणि पाण्याचं बिल समजा सगळं आलं आता 2200 रुपयात. 1100 रुपये तुम्ही दोघं दोन मुलं समजा तुमचे तुम्ही देणार समजा पालक. तर आता तुम्हाला एका महिन्याची म्हणजे 18 जूनला तुमचा महिना भरला तर त्याचे 2200 रुपये आता तुम्ही जमा करा आणि आता हे पुढचा महिना तुमचा 18 जूनपासून सुरू झाला. अरे बाबा पाय नाही ठेवलं भाडं एक महिना भरले म्हणते. अरे नाही हो साहेब राजा कसं मानमोडे साहेब. हा काही बोलतो आपलं आत्ता तर आम्ही आलो इथं. जून महिन्याच्या आता या 21-22ले तर आता आजपासून समजा पकडून घ्या तुम्ही 22 हां तर म्हणलं आजचं तुम्ही हे मागचं काय काढून राहिले रेकॉर्ड. अरे असं कसं बोलून राहिले तुम्ही. त्या दिवशी तुम्ही बुकिंग केली का नाही त्या दिवसपासून भाडं सुरू झालं तुमचं. ऐकलं नाही का तुम्ही बरोबर. मग का तुम्ही होते ना काय देवला टोयगोटे भाऊ ना असं नाही म्हणलं तुम्ही. असं काय म्हणलं आता जेव्हा येऊ तेव्हा आता समजा भाडं सुरू होईल बा असं आम्हाला वाटलं बा. अरे नाही ना वाटलं नसते हो. एक महिना झाला ना तुम्हाला राहून मग 5 दिवस वर झाले. 18 तारखेलाच तुमचा महिना भरलेला आहे. 18 तारखेला तुम्ही आले होते त्या दिवशी आपण फायनल केलं होतं 2200 रुपये. तसं तर 2500 रुपये भाडा खोलीचं. आता हे आमचा मेवना तुमच्या गावचा आहे शांतारामजी म्हणून मी मुकाटे नाव ना विचार करा ना असं नियमानं घ्या ना थोडं. कसं आहे आम्ही इथं आलोय नाही. महिनाभर पाणी नाही पिलो इथं ना कोणतं राहिलो नाही ना पंखा नाही लावला ना कोणतं काहीच नाही. तरी म्हणजे तुम्ही भाडं आमच्या अंगावर आलं. आज आम्ही आलो ना बा 22 तारीखला आजपासून पकडा ना तुम्ही आमचं. आजपासून थोडी म्हणून राहिलो आम्ही उद्या पकडा बा. राजा तुम्ही काही लक्षातच नाही राहिलं तुम्ही. अरे म्हणलं ज्या दिवशी तुम्ही इथं बुकिंग केलं त्या दिवशी पण भाडं मीटर सुरू झालं. मीटर सुरू होत असते ते काय आता का तुम्ही काही असाल मग. तुमच्या संगती ते याला विचारा बा तुम्हाला खोटं वाटत असेल तर. मी असं म्हणलं होतं ना तुम्हाला. भाडं आपलं 18 तारखेपासून सुरू झालेलं आहे. ते कोण होता सांगा तुमच्या अजून एक तिसरा ते असा उत्सासा आपला ते सनसनी व्हायची डेवढ्या सनसनी. बस सनसनी त्या सनसनीला फोन लावा तुम्ही त्याला विचारून घ्या काय बोलणं झालं तर बा आपलं. 18 तारखेपासून भाडं देणार बा असं तुम्ही म्हणलं होतं. नसती झाली आता हे तर म्हणजे आधीच पैसे द्यायला उराले का म्हणजे. नाही ना नाही म्हणलंच नाही ना. थांबा मी फोन लावतो तुम्ही 1 मिनिट बोलून घ्या तुम्ही 1 मिनिट. म्हणलंच नाही ना आम्ही. नाही तसं नाही बा पहिले फोन लावा तुम्ही विचारा द्यायला प्रत्यक्ष विचारा. आता 150 रुपये लागले तुम्ही तर काय मिळाला तर मी 130 म्हणे मागच्या वेळेस तुम्ही. बरं ठीक आहे मग बसले सगळे बसले काय उरले का काही. आता काय वापस येणार आहे 150 रुपये ते मिरच्याचे काटले द्याय ना. 150 रुपये भाजीपाला घेतला तुम्ही. वांगे टमाटे गवारा शेंगा वाला शेंगा सगळं झालं ना ते. आता काय राहिलं ते टमाट्यापासून सबून घेतला ना बाजार. हो का बरं ठीक आहे जाऊ दे बरं ठीक आहे जरा मागच आहे पण नाही का हो ना माग झाला का. काय म्हणते बाकी मग आमचे ते शिवलालचे टोयगोटे भेटले का नाही एवढ्यात नाही. हो थोडंसं कसं जरा या लागते का भेटील द्यायच्या. हो बरेच दिवस झाले काय येतो म्हणतो. हो ना पैसे अटकेले आहेत आपले तुम्हाला माहिती वाटते. हो ते तुमचे काय 4 लाख रुपये आहे ना. हो ते भिजत गोंगलं तुमचं. हो काय दिलं नाही का अजून दिलं नाही ते ना. हो ना आता काय करा आता उलीशी रक्कम आहे एक तर चला बाजू द्या असली आता 1 लाख असता सोडला असता पण 4 लाख रुपये आहेत ना. तिघा जणांची इकडे द्या. आता काय मोठं कठीण काम झालं वसूल करावं तर करावं कसे. आता पाहू आता तुम्ही काय करायचं काय नाही आता नाही का. हो आता आपण काय बोला नाही रे दिवस काय करा आपण सांगा आता काय बोला त्या विषयावर द्यायच्या शिवलाल टोयगोटेच्या. नाही कानाला खडे आहे ते आपल्याला विषय नको काढत जाऊ. ते शिवलाल टोयगोटे ते काय तुमचं त्याचं तेले पान तुमचं तुम्ही निपटा. इथं ते विषय काढू नका. काढतो ना येतो ना मी आता 1-2 दिवसात नाही. हो पैसे काय म्हणते पैसे बरे द्यायचे काही पैसा आहे का नाही काही का पुरे लागले रस्त्यावर. आता काय सांगायला नाही का. हो आता या शांतारामचे इकडून लक्ष्मीचे इकडून 2.5 लाख रुपये वसूल केले त्यानं. हो ना ते काय आता सध्या बरं दिसू राहिलं बाजारा हिरवं दिसू राहिलं. हो पान तुम्ही चक्कर मारा काय नाही तर. हो आपल्याला काय माहिती राहिलं लोकांचं. हो पण जरा टामटूम चेहऱ्यात जरासा फरक पडला द्यायच्या. हो काही सांगता येत नाही असू शकते म्हणजे हाय समजा नाही. बुडा काही सांगत नाही गुढी काही देऊन नाही राहिला. बरोबर येतो मी काही हरकत नाही 1-2 दिवसात येतो म्हणा त्याला म्हणा निरोप सांगा त्याला. हो ते आपले हे भेटले होते म्हणा खादोडे साहेब. पैशाचं जरा तयारीत राहा म्हणा तुम्ही आता. हो कसं शेवटची ॲक्शन घेणार आहो ना मी. काय करायचं काय नाही तर मग कसं तयार राहा म्हणा तुम्ही. हो टच करतो मी त्याला तसं. हो संध्याकाळी गेलं की हो बरोबर ठीक आहे या मग आता. हो या कोणाचा फोन आहे म्हणतो उचल ना बाते काय म्हणते कोण होय काय पाय ना बाते. हे आता काय उचला का नाही म्हणा. हे किट केलं नाही पाहिजे. घनगण्या माणूस आहे हे आपला हे नाही का शांताराम घनगणेचा मेवना. ते काय मानमोडे त्याचा नंबर आहे. हो दर रविवारी तर बाजारात येत असते म्हणा. आज आला नाही ते अजून. उशिरा येत जरा असते नाही का. हो जरासं म्हणजे गर्दी वाढली की तिथे. बरं पाहतो बघ विचारून काय म्हणते तर नाही का. हो पाहतो. हॅलो देवदास सनसनीचा नंबर आहे ना हे आपलं रामपूरचे. हो सनसनी देवदास सनसनी. बोला ना मानमोडे साहेबच बोलतात तुम्ही. आहे ना नंबर आहे ना आपल्यापासून तुमचा. बोला काय म्हणता. काय रे जो सनसनी कसं काय करून राहिले तुम्ही. त्या दिवशी आपली इथं आले होते तुम्ही खोली भाड्याले. तर म्हणलं आपण खोली दिली नाही का ते. गजाबरावचं ते आपलं काय देवलाल टोयगोटेले. तर म्हटलं ते सामान घेऊन आले आणि आता कसं इथं हुज्जत करून राहिले. हे कसं काय समजून नाही राहिले यायले. तुम्ही यायला समजून सांगा बा. ते 18 मेले 1450 नंबरचा एपिसोड आहे. त्यामध्ये आपण आता क्लिअर केलं होतं ना 2200 रुपये बा महिना. तुमच्या समोरचीच गोष्ट आहे ना. काय सांगा आता मला आज भाजी काय केली तेच तर आठवत नाही सकाळी काय केलं ना. आता हे म्हणते 18 मेची गोष्ट. हो असं बरोबर काय म्हणलं काय झालं काय मग काय म्हणजे प्रकरण काय वाढलं का काही म्हणजे अडचण आली काही.
अडचण म्हणजे लय अडचण आणली त्यानं. ते म्हणून राहिले की बा असं म्हणलंच नाही मी. आता तुम्हीच सांगा म्हणलं होतं का नाही म्या. 18 मे पासून बा आपला महिना सुरू झालेला आहे. तुम्ही पैसे जमा करा. 18 जून आहे आजची. समजा 22 आहे आजची, तर समजा 4-5 दिवस शिल्लक झाले. हॅलो हॅलो, हा मी काय म्हणतो आपलं खरे म्हणलं डेवढ्या तूच सांगा आता. आपण आता आज आलो 22ले. तर हे म्हणते बा मागच्या 18ला तुम्ही भेट देऊन गेले, तर मग तेपासून भाडं सुरू झालं. आपण कोणता वापर नाही केला, कोणी आपण राहिलो नाही. भाडं कसं काय द्यावं म्हणलं मग. सांगा बा तुम्ही यायले. भिंदखोर, अरे म्हणलं हे बा मानमोळ साहेब, कसं आहे ते आज आले ना हो, मग आजपासून भाडं पकडा ना तुम्ही. ते मागच्या महिन्याचं ते कसं काय देणार आहे, ते राहिलेच नाही तर भाडं कायचं. अरे तुमच्या लक्षात येत नाही बा. तुम्ही हे बा 18 मेले तुम्ही आले, तर त्या दिवशी मी क्लिअर सांगितलं की आजपासून भाडं सुरू झालं. इतके दिवस 1 महिना काय रिकामा ठेवणार का भाडं मी. इकडे हप्ते भरणे लागते घराच्या आम्हाला. तर हे त्याला सांगून द्या तुम्ही स्पष्ट, भाडं 1 महिन्याचं द्या, तर सामान टाका, नाही तर टाकू देत नाही. अरे टाकू देत नाही म्हणजे काय काय कसं काय करून राहिले तुम्ही हे. म्हणजे आता त्याने सामान कुठं न्यावं मग. आता जाईन कुठे ते पोट्टे, उद्या शाळा आहे द्यायची, मग कसं काय करू राहिले तुम्ही. कसं म्हणजे आता मी काय सांगू याच्यात, माय काय चुकलं काय याच्यात. 18 मे पासून भाडं आहे ना तुमच्या अंगावर. 2200 जमा करा. नंतर आता पुढचं सुरू होईल. महिने कसं महिना भरून गेला ना, 5 दिवस झाले ना. तर नसतं झालं राजे मग. हे तर म्हणजे अरे म्हणजे कोण असं नसते ना, ते ज्या दिवसापासून आला त्या दिवसून भाडं पकडायला पाहिजे तुम्ही. काय आता तुमच्याकडे का पैसा कमी आहे का मग. आता इतकं असं इतकं बारीक पाहता राजे. बारीकचा विषय नाही ना. आम्हाला हप्ते घराचे हप्ते नाही भरलात का, ते थोडी काही आम्हाला म्हणजे भाड्यानं नाही गेलं तर मग त्या दिवशी माफ आहे असं नाही ना. महिन्यावर आम्हाला भरा लागते ना हप्ते. ते कसं 1200-2200 रुपये जमा करा म्हणा बा, नाही तर मग सामान टाकू देत नाही. ते आता वरचं पाणी नाही जसं पाहिजे तसं येऊन राहिलं. बियाणं पेरेल आहे तर माणूस टेन्शनमध्ये आहे. तुम्ही आता बघतात नाही, आता असं म्हणता असं झालं तसं झालं. जाऊ द्या आता, तेवढं जरासं पाणी सोडा तेवढं. आता आजपासून क्लिअर करून टाका ते, वाईट डायरीत लिहून टाका ती. नाही नाही ते जमत नाही ते. तुम्ही ठेवा आता. हो झालं तुमचं, तुम्हाला सांगितलं मी. झाला विषय संपला. आता मी करतो काय करायचं. ठेवा तुम्ही ठेवा. काय तुम्ही ऐका ना. अरे शांताराम घनगणीचे राजा मेवणे तुम्ही आपल्या का दूरचे आहे का तुम्ही. इतकं बारीक पाहून राहिले. हे बा म्हणलं ते जाऊ दे, तेवढं सोडून दे ते. हे बा तुम्ही ते बाकी सांगूच नका. ताटापाशी लाड असते, इथं व्यवहार ते व्यवहार. हो ठेवा तुम्ही फोन ठेवा. सांगा ठेवलाय वाटते त्यांनी. पहा म्हणलं कधी दिला पाहिजे. म्हणजे आता भाडं पहिले द्या म्हणते, ते राहिले नाही तरी बी. आता बरोबर आहे बा, काय बोला आपण तिच्यावर नाही का. चला मिरच्या 150 रुपये किलो. चला चला मिरच्यावाले, चला चला चला. काय होते काय माहिती आता नाही का. पाहा लागेल थोड्या वेळानं फोन करून. चला मिरच्यावाले, हिरव्या मिरच्या, वांगे टमाटेवाले, चला गोबी फुलगोबी पानगोबीवाले, चला लवकर लवकर. 20 रुपये पा, 15 रुपये. शांतारामला एक फोन लावून द्यावा नाही का, नाही तर मग तडजोड काही होणेच नाही. आता काय होते काय नाही. नाही कधी लावायची आपल्या शांताराम बोले फोन लावा बरं एक. नाही ते मी नाही लावत बा. हो ते कसं आपलं पटत नाही काय सांगायला. नाही म्हणलं मी नाही लावत, तूच लावा, आपण नाही लावते. चला मिरच्यावाले, चला चला लवकर. वायला मिरच्या वायला, चला चला तूच लाव. बरं मलाच लावावं लागेल नाही का. जाऊ दे नाही का, निपटा तर लागणच नाही तर आपत व्हायची न्यायची. सामान कुठं न्याय ना. हो ठेवा ठेवा आता. हो ना फालतू ते आमच्या जवायला काय मदत आणते ते. हो ठेवा ठेवा तुम्ही ठेवा. चला आता बोललो मी. काय म्हणते आता देवदास संस्थेने तर काही धरणीत माणूस नाही. हो बोललो मी त्या संग, असं करा तसं करा. ते त्याचंच लावते, दुसऱ्याचं काय ऐकायची मानसिकताच नाही. आता मी त्या दिवशी स्पष्ट सांगतो तुम्हाला, 18 मे पासून आपला महिना सुरू झालेला आहे. तर पहा तुम्ही, तुमची जर 2200 रुपये ॲडजस्टमेंट होत असेल मागील महिन्याची, तर मग हे आता रेग्युलर सुरू. सामान वगैरे लावणं सुरू घ्या, वर घेऊन जा, काही विषय नाही. हो पहा आता तुम्ही 15 मिनिटं वेळ देत तुम्हाला, निर्णय घ्या. हो रे असं नका करू ना साहेब. इतका पैसा नाही ना आमच्यापाशी. हो हे स्टार्ट आम्ही कसे तडजोड करून आम्ही कसे तरी पोरं शिकून राहिलो. हो तुम्ही जर असं आता करसान कसं होईल. नाही नाही हे बा त्याच्यावर काहीच निर्णय होणार नाही. हो मी हे बा 15 मिनिटं तुम्हाला टाईम देऊन राहिलो. तुम्ही थोडेसे पाणी गिनी घेतलं तुम्ही, बाहेर थांबा थोडंसं पहा. नाही तर तुमचं सामान तुम्ही कुठे घेऊन जा, कोणाची खोली करा. 2500ची भाड्याची खोली मी तुम्हाला 2200 रुपये देऊन राहिलो. मग आता सांगा बा याच्यापेक्षा काय बोलू शकतो मी. आता मोठा पेच झाला नाही का. बरोबर ठीक आहे ना, आम्ही करतो विचार करून सांगतो. चल भूषण चला बरं, या थोडं बाहेर या जराशी. चला अजाबराव चला म्हणलं. करा तुम्ही 15 मिनिटं. हो मी हो मला बाजारात जायचं आहे काय. हो तेच म्हणलं लवकर सांगा काय निर्णय आहे, तर नाही तर मग सामान घेऊन तुम्ही जाऊ शकता. हो या लवकर या. लक्ष्मण गाडी थांबवतो म्हटलं. काय म्हणते आता हे देवदास पाहू दे बरं. हो ना 10 वाजले लेकाची पायवर. आता ट्रॅक्टर गेलं का आपलं. नाही अजून याच आहे ना, येते ती 15 मिनिटात सासरे बाचं. तुम्ही बोला ना, बोला बोला. हो थांबू तुम्ही. हॅलो हां हां बोल देवदास लवकर बोल. बोल काय होतं. काय कसं हो राजा तुमचा मेवना. ते सांगा ना त्याला 2 शब्द समजावून जरा असं. माणूस की इतकं पैसा पैसा करत असते का. काय पैसा बांधून नेते का म्हणलं ते. मानमुळे तुमचा ते हे मेवना काय बोला ना त्याला जरा असं. फालतू राजा माया म्हणून डोकं खाऊन राहिला ते. आता त्याचं याचं काय झमकलं. काय झालं काय म्हणलं. झालं काय बा काय झालं आता. झालं काय म्हणजे हे आता सामान सुमान घेऊन गेले नाही का सकाळी रे बा. तुला तर माहित आहे तू इथं होता. आम्ही तरी लवकर गेलो बाजारात नाही. तर हे इथं सामान घेऊन आले कमांडरवर म्हणते ना. आता ते म्हणते सामान टाकू नका म्हणते खोली. हे मागच्या 18 तारखेपासून भाडं धरलं म्हणते त्यानं. मग ते कसं काय आता हे राहिलंही नाही काहीच नाही, पाणी नाही वापरलं आणि भाडं कायचं त्याले. राजा तुम्ही मग म्हणलं काय बोली केली का तुम्ही. बोली केली का बोलीन कायचं काय रे. आता ज्या दिवशी भाड्याला जाते माणूस त्याच दिवशी सुरू होत असते का नाही भाडं. ते म्हणजे 18ला बुकिंग केली तेव्हापासूनच भाडं झालं आणि तेव्हापासून द्या लागते. त्याला हे दिलं ना आम्ही ते एका महिन्याचं ॲडव्हान्स रक्कम 2200 रुपये ते त्याच्यामध्ये जमा आहेत. कायच करा आता. मग आता कसं काय म्हणते मग ते काय म्हणणं काय त्याचं. काय म्हणणं म्हणजे ते म्हणते बस सामान टाकायचं नाही. पहिली या महिन्याचं भाडं द्या. ते 2200 रुपये ते ॲडव्हान्स तर ते खोली सोडायच्या वक्ती देते ते. मग त्याचा विषय काय अजून.
हो तर हे आता कसं करावं म्हणलं मग. आता तू सांग ना जरा समजावून 2 शब्द त्याले. हा म्हणा बा इतकं गरीब लोक आहे असं असं असते का म्हणा. नाही ना लय डोकं किर करते मग ते. हो आता आपल्या समोर म्हणते काय राजा तुम्ही मदत करता. आपण त्याच्या मदतच नसतो पडत. लय खेप आता झालं ना माहीत तसं. मग काय तर 50 रुपयापासून हिशोब आहे ते. गाडीवर का मागं बसलं ना तर पैसे घेते ते. मग इतकं बारीक आहे ना. मग कुठं रस्त्यानं नाही बा जर थांबलं ना तर चहा नाही पित ते. मग घरचा चहा संध्याकाळचा आणि सकाळचा ते बी मला वाटते अर्धा पाव दूध आहे ते. काय काय सांगा बा. कठीण परिस्थिती आहे ते. काही म्हणण्यात नाही अर्थच नाही मला तर वाटते बा. पाहते यायले पैसे द्यास लागते. नाही तर मग मी तर म्हणतोय बा नसन करायची तर दुसरी पाहायची संधी दुसरी पहा म्हणा. पण मला तर वाटते हे पैसे दिल्याशिवाय कार्यक्रम होणेच नाही. बरोबर आहे. आता 5-6 वाजता बाजारात नाही उलंगाच्या टाईमला येणारा माणूस कायचे सोडणार आहे पैसे. नाही सोडतच नाही ते. मलाच टाकून द्या लागं. चल गेले का 2200 ठसट काही करू नको. बरं ठीक आहे मग शांताराम भाऊ पाय तो काय करास ते मी. ठीक आहे ठेवतो मग. पाय बा ते आता एक खेपटी देऊन द्या म्हणा. नाही तर मग कसं मी देऊन देईन त्याला सध्याची द्या म्हणा बा. काहीतरी करा म्हणा ते करतो मी बरोबर काय करास ते आता. हो काही वांधा नाही. म्हणजे आता काय मग फुकट आहे का म्हणजे मागचा महिना मग कोण भरणार आहे मग त्याचं भाडं तर आपण भरणार आहोत. मग मुकाट्यानं बरं केलं ते कर्जात करा नाही तर काही गरज नाही आपल्याला. लय लागन तेवढे येतात. पुन्हा मला म्हणत नव्हतं पहिल्यापासून द्यायचं. पण आता काय आता हे आपली जवळ बा त्याच्या मला खोली द्यायला लागली. ते आता 300 रुपये कमी दिले. तेच तर मला अकडून राहिलं. 2500 रुपयानं भाड्यानं गेली असते आपली. पण आता यानं लाईन गिन कमी वापरायला पाहिजे. नाही तर मग तर काहीच खरं नाही. हो तरी आता मला तर वाटते काय विचार होते यायचा. मला तर वाटते कॅन्सलच होते वाटते. जाऊ दे तिकडे. आता हे 2200 रुपये द्यायची सोय नाही तर पुढे भाडा का टाईमवर देतील काही. जाऊ दे गेले तर गेले आणि थांबले. आता त्यानं ते सामान आणलं कुठेही नाही म्हणा. आता हे काय म्हणते काय सांगा. हो ना जरा शिल्लकच आहे बी. हा बोला बोला सनसने. झालं मग काय विचार काय झाला म्हणलं. काय म्हणते ते काय आता त्याचं चालू आहे बा बाहेर. आता हो बाहेर आहे ते. हो विचार करून राहिले. हो आता काय निर्णय होते ते आता 10 मिनिटात सांगा म्हणलं तुम्ही. जाऊ दे ते त्याच्या निर्णयाचं काही पाहू नका. की तुमचा अकाउंट नंबर सांगा. तुमचा फोनपे नंबर हेच आहे का ज्याच्यावर फोन केला ते. हो हेच आहे फोन नंबर हेच आहे माझा. फोनपे नंबर हेच आहे. ठीक आहे मग 2000 रुपये 2200 नाही का. बरं 2200 रुपये सोडून दे तुम्ही. आणि विषय क्लिअर करा द्या. आणि त्याला म्हणू नका कोण दिले आणि काय दिले. आणि खोली लवकरात लवकर द्यायले म्हणजे सामान गिमान टाकू द्या. बरोबर ठीक आहे ना. ठीक आहे काही हरकत नाही. हो ना मी तेच म्हणलं. मी कसं घेतही नव्हतं ना सोडत होतो. पण आमच्या घरच्या बाई आहेत की नाही. हो कसं तिच्या म्हणजे पुढे आपलं चालत नाही ना काही असं आहे ते. हो विनाकारण घरीच आमचे भांडणं होते. मग तुम्ही काय पैसे सोडले असं होते ते. नाही तर आता तुम्हालाच माहिती आहे आपला स्वभाव. आपण असं म्हणजे काही पाहत नाही ना बारीक चिरीक. हो बरोबर ठीक आहे ना. आता 2200 सोडतो मी तुम्हाला काही विषय नाही. हो जाऊ दे तिकडे. नाही ते कसं थोडंसं नाराज वाटलं का तुम्हाला. हो नाही म्हणलं म्हणून. हो कसं माहीत चालत नाही ना काही असं आहे ते. विनाकारण मग कसं आपण मग घरी मग भांडणं होते आमच्या. बरं ठीक आहे मग द्या लवकर सोडा मग. लवकर पाठवा ते 2200. मग कसं तिला दाखवून देतो मी. विषय पुढचं सुरू करून देतो. सोडतो ना आता बस एका मिनिटात. बस आलेच समजा. आले बरोबर मी त्याला आवाज देतो आणि क्लिअर करून टाकतो. ओके चला आले का. हो तेच म्हणलं झाला विचार हो का नाही. हो मी काय म्हणतो ते ऐका पहिले. हो आता त्या 2200चा विषय काढूच नका तुम्ही. हो त्याची गोष्ट काढूच नका. आता नवीन 18 तारखेपासून जून महिन्याच्या लिहून घ्या तुमच्याजवळ. तेव्हापासून आपलं 2200 रुपये महिना आपलं रेग्युलर सुरू झाला. असं आता पकडून घ्या. आता नियमानं नवीन प्रमाणे सुरू करू. कसं काय जमलं म्हणा. हे तर आता लोक नाहीच करे नाही का. हो ना मुळीच दिसते मुली जरा नाही का. काही तर हो काही तर नाही. हो काही याचं काही टालतंत्र जागेवर नाही ठेवा. बरं झालं वाटेवरती तरी मेहरबानी केली आमच्यावर तुम्ही. नाही हे 2200 ना आमच्या तिकडे घोर झाला असता. फिटनी पैसे कमी पडले असते अजून वांडा. बरं मग आता हे सामान लावून देतो मग आम्ही सगळं. हो चालते ना. हो काही हरकत नाही. मस्त आता सामान वर न्या. हो आणि व्यवस्थित न्या. हो म्हणजे कसं जास्त गडबड करू नका तुम्ही. भाऊ दोघं जण तुम्ही. हो जरा असं कसं जरा व्यवस्थित सामान न्यायचं मला पायऱ्यावर वर या. तेच म्हणलं आता काही हरकत नाही. बाकीचं काय असते मी तुम्हाला सांगतोच मग बरोबर. मी हाच तिथं उभा. हो ना पद्धतशीर नाही तो काही काळजी करू नका तुम्ही. हो ना बिलकुल ओके. चला आता मग कसं आता तुम्ही मोकळे आम्ही मोकळे. आता तुम्ही सामान लावून द्या. फक्त एक सांगणं आहे तुम्हाला. पोरं हो तुम्ही कसं इथं म्हणजे जास्त सोबती गिफ्टी आणायची नाही काय. सोबती आणायला चालणार नाही जास्त. तेच म्हणलं एखाद्या काही हरकत नाही. आणि बाकीची दुसरी गोष्ट लाईन पंखा. तुमचं कसं लाईन बिल माझ्याकडेच आहे समजा. 2200 सगळं आलेलं आहे. आता एक पंखा आणि एक लाईट रात्रीचा लावायचा. जास्त म्हणजे काम नसलं तर बंद करायचा. बंद करतो आम्ही काय आता म्हणजे शिल्लक नाही लावत. जेव्हा काम असेल तेव्हा लावतो. बरं तर आता हे दोघं जण आणि याची आजी येईल म्हणता नाही का. बरं स्वयंपाकासाठी याच्या व्यतिरिक्त अजून काही इथं म्हणजे कोणी जास्त पाहुणे रावणे इथं राहायचं या हिशोबानं कोणी मुक्कामाला आलं नाही पाहिजे. एवढं जर असं लक्षात ठेवा. हो जास्त म्हणजे कसं आहे पाणी जे तुटवळा. आमच्या इथं कसं बोरले पाणी कमी आहे. मोजकंच पाणी आहे. बाकीचं स्वच्छता ठेवणे रोज झाडणे पायऱ्या झाडणे सगळं ओके करायचं. बिलकुल ओके करतो बिलकुल. साफसफाई हे ते मस्त ठेवतो आम्ही. चला बाकी काही अडचण नाही. आता तुम्ही सामान नेऊ शकता. चला करा आता तुमची खोली ओके. नलू येणार होती म्हणजे ते सामान लावाले. तिचा फोन आला होता रात्री येतो म्हणजे संध्याकाळच्या वेळेस. हो आला होता ते संध्याकाळी येतो म्हणजे मी लावू लागतो म्हणजे सामान. आता आम्ही कसं हे सामान फक्त वर नेऊन टाकतो. आणि किराणा दुकान हे ते जरा यायची ओळख पाळख करून देतो. यायचं कसं उधारी हे ते लावून देतो. दुधागिदाचा उकळा आहे ते आणि बस चालले जातो मग आम्ही. हो बिलकुल काही हरकत नाही. हो आता सध्या नलू कशी त्या क्वार्टरमध्ये असते आपल्या शालूच्या. शालूला क्वार्टर मिळालेला आहे. आता ते तिकडेच असतात आता. हो कधी येत असतात म्हणा इथं. हो काही असा विषय नाही. हो पण तेच म्हणे आम्ही आता तिकडे राहतो म्हणे. नलूला सोबती कोण नाही म्हणे. मी तिथं राहतो म्हणे म्हणून ते दोघे असतात तिकडे. हो ना बरोबर काही हरकत नाही. हो बरोबर. चला मग आम्ही आता सामान लावतो. चला पोस्ट चला बरं काळा गाडीवर सामान फटाफट जाऊ द्या मोऱ्या. पाय टाटे बरोबर पड्डशीर घ्या.
खटोलीन काय होती तिकडे टाकीन गिकीन काय सायकल आण ते बाबा भांडीन कुंडी सामान तर लय चांगलं बा सुटकेसान गिटकेसा 2 लेकरं राहिलं नाही. अबे काय का कसं बे हे इतकं मोठं सामानाची काही गरज होती का हे? आपल्या एका थैलीत बसून एवढं सामान पाहिजे का? बसला आपलं मेस लावून दिली असती, डबा आपला टाईमवर आला असता, जेवलं असतं, अभ्यासाला टाईम भेटला असता, बसले आपले स्वयंपाक करत त्या बुडीला आणत आणि हे ती काय का हितलं का ताल करून टाकला तुम्ही. घ्या रबर घ्या जरा पद्धतशीर. ते बाज बरोबर नाही जमलं काय? ते खटोली बरोबर पद्धतशीर नाही आली. फुकट भाडं पाहिजे फक्त, नाही का? पाणी नाही गेलं पाहिजे ना, कोणतं काहीच नाही झालं पाहिजे आपलं. झीज नाही आली पाहिजे, फक्त पैसे येऊ द्या, भाडं येऊ द्या महिन्यावारी. हो 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 सांगतो मी ते आता. हो त्याला म्हणतो गड्या मेस लावून दे, हे काही पुरत नाही ताल करायला. हो सांगतो, कपडे बी बाहेर धुवायला लावते म्हणजे पाण्याचं म्हणजे टेन्शन नाही. हो चल बस चल घे बाज घे चल. हाय जरासं हो जरा उपटच आहे नाही का? हो ना आडून आडून बोलते बरोबर. चला जाऊ द्या पटपट. हा चला जाऊ दे. हॅलो हां हां बोल ना काय म्हणतं? हां इथे जाऊ ना मी, हे पुट्टे सामान नेऊन राहिले तर. हा घरी जाऊ ना मी. कुठे गेलो मी? नाही हे मला टीव्ही मी आता लावून बघितली पण ते काही लागत नाही म्हटलं. या बरं बघा बरं काय ते वायर वगैरे निसटला का बाबर. हो येतो हो पाहतो लईन नसं. थांब हो येतो मी. जरासं एक पोट्टे आहेत ना बाज नेऊन राहिले तर पालतो अजून कसं भीतीला कोपरा पाळायचे बसा लागलं ना. हो आलोच मी 2 मिनिटात येतो. हो पाहिजे जरासं बटणं गिटणं लावून पाहिजे. हो आलोच मी आलोच. येते वाटते आपल्यावर आता नाही हो ना, आपणच करायला कार्यक्रम ते. चल बच्चे ते चल लवकर घे बाज घे. कोपरा पाळला आता भीतीचा आता आहे ते दिलता दणका त्याले. अरे काय राजा ते खुटा पाहिजे ते बाजीचा. वरे पण चालतं का तू? वरे डोळ्या का म्हणलं? होय बरं तू इकडे बरं फालतू राजा वरे तू आता बा कामच काढतो तू. हो इकडे मी धरतो ते बा. होय बाजून घ्या दणके नाही तूच नाही सगळं सामान येलेच नाही लावलं काय. घ्या मग घ्या बरोबर घ्या तुमच्या हिशोबाने घ्या बा. आम्ही तर हे टकलेले ऋतुराला हे काय हे खुटा आहे. चल रे बा लवकर हो ना पुढे. हो ना बे होय पुढे. थांबा ना तुम्ही लोटलाट नका करू. मा पाहायला लागेल फालतूचं. हो ना थांबा जरा आराम घ्या. हो ना लक नका करू तुम्ही. अरे हो मग चाल ना पटापट. काय मग आम्ही चाल लवकर. तेव्हापासून मी लावूनच राहिली टीव्ही. हो काही रिमोट सुरू होऊन नाही राहिली ना बटना नाही. हो अजिबात म्हणजे पिक्चरच नाही होऊन राहिली त्याच्या. पण आता सगळंच पाहिलं ना मी. डबल पिना लावल्या, डबल आता हे बटणं दाबले, पण ते काही होऊनच नाही राहिलं. झालं कसं हे आता हे म्हणजे आता लोक चालू होती ना, आता कशी का बंद पडली? मग मी तेच म्हणते ना, मग आता कसं मेकॅनिकल बोलवा लागेल काय नाही काय. मला सिरियल पाहिजे होती ना. हो काय आता कसं काय करावं हे काय झालं कसं अचानक. आलं लक्षात आलं आता ते काय झालं ते आलं माझ्या लक्षात आता. हो ते पुट्ट नाही का पुट्ट हो इथं बसलं होतं का काहीतरी काळ्या केल्या त्यानं 100%. हो पाय तुम्ही ते सामान नेऊन राहिलेत ना ते. हो आलोच मी 2 मिनिटात. हो काहीतरी त्यानं काळ्या केल्या वायर आहे बा काळकूळ काहीतरी त्यानं केलं पण बाकी. समजा नाही ते फुटतं ते असं ते त्यानं ते काय आपटलं होतं सिलेंडर ते. त्याचाच डाऊट आहे मला जरासा. म्हणजे इथं बसलं होतं ना ते. मी म्हणून ना त्याला इथं बस नको. हे बसलंच होते आम्ही तिकडे गोष्टी करून राहिलो. इकडे काहीतरी कार्यक्रम केला 100%. बरं पाहतो मी त्याला आता. हो बोलावतो इथं त्याला सांगतो काय म्हणते. टीव्ही पण पडली समजा आता मला काय माहिती आता सांगा बा. मी 2 मिनिटं बसलो होतो फक्त इथं. तुम्ही उठलं मी इकडे बसलो सोप्या. काय झालं तर मला काय माहिती. तू म्हणतो बा पण काय मला तर वाटून राहिलं तुझ्यावर डाऊट. हो तू कसं इथं बसला आता आणि काहीतरी काळ्या केलेल्या का तो वायर वळवाळ. हो काहीतरी केलं पण तो बाकी मी सांगतो तुला 100% काम तुझेच आहे. नाही ना बा काही साहेब आता मार काही नाव घालता इच्छिता तुमची चीज बंद असेल मार नाव घालता आता. हे बा मी काहीच नाही इथं फक्त 2 मिनिटं बसलो आणि 2 मिनिटानंतर इकडे बसलो. आपलं काहीच नाही पाहिजे आपला काही हातच नाही. नाही काही म्हणा जांगडबुत्त यानंच केलं काहीतरी इथं बसलं होतं नाही. हो ना बरोबर काम याचंच आहे पण आता कसं समजून नाही राहिलं काय केलं काय नाही. हो काय शिक्षण काय चालू आहे म्हणलं काय करून राहिला काय रिकामा हिंट आपलं का ढोरं तर काय करत असतं म्हणलं. आपलं आयटी झाला आयटी आता कसं 2nd इयर चालू आहे आपलं आता यावर्षी. झालं मग काही डाऊटच नाही राहिला आता आयटी म्हटल्यावर कसं झालं यानं बरोबर काटा काढला आपला आता नाही का बसल्या. बरं ठीक आहे काही नसेल तर फक्त कसं आता जरा सांभाळून सामान्य. जाय आता तू जाय जा. त्याला जमला तर नाही 1000-1500 रुपये मॅकॅनिकल द्यायला लागते आता नाही का. बरं येतो मग येतो म्हणलं मॅडम लावतो सामान. हो चाललो. आता जगत काय माहिती आता पोहोचले का नाही काय कुठं गेले काय सांगा नाही का. हो ना आता तरी 1 घंटा 1.5 घंटा झाला आता नाही का त्याला जाऊन आता काय माहिती पोहोचले असतील बहुतेक. आता काय एवढी काळजी करतो फोनच लावून पाहता लावर गीता फोन ला. हो त्याला भूषण फोन ला मोबाईल ला. हा बोला मम्मी बोला. काय म्हणत होते बोला. नाही तुम्ही गेले का नाही. हो म्हणून जगांच्या आईला काळजी वाटते पोहोचले नाही काय नाही झालं नाश्ता पाणी हे ते पोहोचले तिथं. बापा चांगला फर्स्ट क्लास नाश्ता आहे ते पोहे अजून ते उपासावाल्याला उपासाचं चहा कॉफी. बिलकुल टेन्शनच नाही मस्त एकदम पद्धतशीर. भुष्ट्या मस्त का भुष्ट्या खासाठीच गेलं वाटतं नक्की. आपले चांगले सापडले मग घर मला तसं मी आहेच म्हणा. शांताबाईचा स्वभाव चांगला भाऊ चांगला तसं ना. चांगला स्वभाव जुबा नाही द्यायचे चांगले. बाबा 1 नंबर मस्त स्वभाव जुबा काहीच पाहायला लागत बिलकुल 1 नंबर आहे. असं म्हणजे टेन्शनच नाही जगनले यायले त्यायले. हो बिलकुल ओके. लोक चांगले असले का नाही मग काय आपल्याला आधार राहिले नाही का. बरं बाकी भूषण मग व्यवस्थित चालू आहे सामान गिमान मग ठेवलं का झालं का. काय सांगायचं आता इथं काय इतिहास घडला तर हो ना. आता काय आता खोलीतून काढून असतं देऊ राहिले ते सामान असतं नाही की. हो ना झालं ते आता कसं आहे आता सामान्यानं सुरू होऊन राहिलं आमचं. हो आता संध्याकाळचं तर काही विशेष नाही. आता नलू मॅडम येऊन सामान लावून देतो मग तुम्हाला पूर्ण. आणि दुसरी गोष्ट आता संध्याकाळी जेवायचा काही विषय नाही. हो डबे आहेतच घरचे. जर झालं तर मग आता बडभाऊचा फोन आला तर ये जा मग जेवायला तर मग जाव का नाही म्हणलं तिकडे. चले रे भाऊ आपल्या डब्यातच जेवायचं आईला जायचं. राहू दे ना आता घरीच जेवत जा. त्या लोकांना त्रास नको देऊ तिथं. आपलंच करत जा.
लय मिनता करे ना हो संख्याचे जे जवळ आहेत ना हो, तर ते कसे म्हणे त्याची बहीण आहे म्हणे याच म्हणे कोणते आलते संध्याकाळी जेवायला मग एक परी येऊ नका म्हणे तर आम्ही तिकडे जाईन मग जेवायला हो चालते ना हो आता कसं जगनचे बाबा आणि आता समजा हे आपले संख्येचे बाबा ते घरी जाणार आहे थोड्या वेळानं बरं ठीक आहे ठेव मग हो उद्या आता मग जगनच्या आजीला पाठवून दे तुम्ही मग काही स्वयंपाकाचं टेन्शन नाही ठीक आहे ठेव मग आता बाई उद्या जासाल ना मग तुम्ही काय एसटीत बसून देऊ का मग याच्या बाबाला पाठवून देऊ जगनच्या माहिती इच्छा होती मी बी आणि समजा जगनच्या आबाजी दोघे जण आषाढी वारी झाली की मग आम्ही दोघं जण जाऊ मग काय आमचं मग कसं हो चाललं बाबा तिकडे बुड्याचं तुम्ही कुठं करसा म्हणून म्हणलं 8-15 दिवस गुंपाबाई जर गेले असते तर बरं झालं असतं आता ती आजी सोय ना आता जगनची होय जाता का मग तू जाशील तर जा ना मग हो 8-15 दिवस समजा येपर्यंत हो मामाजी आले की मग हे दोघं जण जातील हो बाई मामा नको येतात स्वयंपाकानं भाकरी करणं हिंदी मला नको सांग म्हटलं मामा हे एवढं मोठं तुंग्याचं किती काम आहे मामा मी हो ना मी ना काय साठी मी पाहतो तुमच्याचं सगळं हिशोब बिलकुल तुम्हाला रोज फोनवर पाठवतो जा तुम्ही जा यायला आता कसं 15 दिवसानं मग येतो काय जातात मग बाबा मामा नको लावून आता मला कसं गमत नाही मला गावाशिवाय तिकडे शहरात गमत नाही मला हो ना एका खोलीत कोणून राहा लागेल मला आता नातासाठी आता 15 दिवस तर काढा मग आता तेवढं त्याच्या माझ्या सासूबाई आता वर्षभर राहायला तयार आहे तुम्ही 15 दिवस नाही राहत आई असून बाबा नसतं ताप लागला मामा बरं जाईन बाबा आता काही झाला ते उद्या जा उद्या एसटीनं मग बसून देत तुम्हाला नाही तर मग गाडी घेऊन जा तुमची इच्छा तुम्हाला जे वाटेल तसं आता पाहिजे मग उद्या विचार करू ना हो जाईन मग आता काय सामान सुमान इथे भरा लागेल आणि जा लागेल बाबा आता 15 दिवस काढीन बाई मी नंतर कसं तुम्ही जा रे बा सांगू राहिला लागतात हो ना आम्ही 15 दिवसासाठीच म्हणतो फक्त ते येईपर्यंत जा मग तू उद्या काही हरकत नाही मला आता झमकले समजा नाही का हो घरबार कसं 100% झमकला आता हो आम्ही तरी जरासं सुटलो म्हणा आता 15 दिवस हो जाऊ दे तिकडे हो जाय बा तू हो बिंदास जाय मला मस्त फक्त जरा आराम कर बरा मग काय तर वावराने भरणं आपलं कामं करू तेवढाच आराम होत तुले आता रे आराम केला काही गमत नाही पाहतो बाबा जातो आता काय उद्या जातो बाई काही हरकत नाही